सकाळपासूनचा घटनाक्रम काय आहे? आज गंगाखेड मार्गे बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये ज्यावेळेस गाड्या एंट्री करतात त्या ठिकाणी चॅनलच्या जवळ ग्रामीण भाग असल्यामुळे काही गोरक्षक आणि तिथं आपल्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी बांधव त्या ठिकाणी लोकेशनला थांबलेले असताना त्या ठिकाणाहून गोवंश काही कतलीसाठी जात होते. एकंदरीत त्या ठिकाणी सर्व 3 गाड्या होत्या. त्यामध्ये एक गाडी ही शेतकऱ्याची होती आणि एक गाडी शेतकऱ्याची असल्यामुळे पोलीस प्रशासनानं त्याची सर्व तपासणी करून क्रॉस व्हेरिफिकेशन करून संबंधित गाडी ही शेतकऱ्यांना दिली होती. पण उर्वरित ह्या 2 गाड्या ज्या आपण पाहता या 2 गाड्यामध्ये अद्यापही म्हणजे आतापर्यंत पोलीस प्रशासनानं कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नव्हता. पण गोरक्षकांच्या आक्रमकपणामुळे या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत, केदार साहेब असतील, जाधव साहेब असतील आणि त्यांचे कर्मचारी यांनी त्या ठिकाणी आता गुन्हा दाखल केलेला आहे. पण आमचं सर्व गोरक्षकांचं असं म्हणणं आहे की आपण काही लोकांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला चुकीचा संदेश दिलेला आहे की बाबा संबंधित जनावर हे आमचे आहेत, आम्ही शेतकरी आहात. नक्की मुळामध्ये पहिली गोष्ट शासनाने जो आपल्याला निर्णय दिलेला आहे, जे काही नियम अटी लागू दिले आहेत त्या ठिकाणी एअर टॅगिंग ही त्या संबंधित जनावरांच्या कानाला नाहीये. त्याच्यानंतर जो पशुधन विक्री आणि खरेदी करण्यासाठी आपल्याला जो दाखला असतो तो दाखला पण त्यांच्याकडे नाहीये आणि जे दाखले त्यांच्याकडे आहेत त्या दाखल्यांमध्ये पूर्ण चुकीचे नाव आहे. कारण समजा उदाहरणामध्ये मी म्हणलं हे जनावर माझे, तर दाखल्यावरती नाव दुसरेच आहे. अशा पद्धतीने आणि संबंधित ह्या ज्या गाड्या आहेत आपण बघू शकता त्याच्यामध्ये वासरं आहेत, 8-9 वासरं आहेत ते पूर्णपणे कत्तलखान्यामध्ये जात आहेत. यामध्ये आपली धर्मपुरी फाटा या ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना काही गोरक्षकांकडून माहिती मिळाली की त्या ठिकाणी बाजारात काही जनावरे वाहन घेऊन जात आहेत. त्याच्यानुसार जी वाहनं आहेत ती धर्मपुरी फाट्यावरती अडवल्याच्या नंतर अंमलदारीने खंडी केली असतात. एका वाहनामध्ये 3 बैल, 1 घोडा आणि पिकअप मध्ये घेऊन जाताना आणि एका वाहनामध्ये 4 फळे आणि 3 घोडे अशी पिकअप वाहनामध्ये घेऊन जाताना सुद्धा यांच्याकडे विचारपूस केली असतात. त्यांनी बाजाराच्या खरेदी करून दिसून आलं, परंतु एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावर घेताना मिळून आल्यानंतर प्राण्यांचा छळ आधी नियमानुसार पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहे आणि या प्रोसिजर जी आहे गुन्ह्याची ती करून घेतली.